आज मी मुलाच्या डब्यामध्ये नेहमीचीच रेसिपी पण थोड्या वेगळ्या ट्रिकने केली होती. लहान मुलांच्या डब्यामध्ये त्यांच्या खाण्यामध्ये नेहमीच्याच पदार्थात थोडी जरी आपण चेंज केली त्याच्या लुक्समध्ये, त्याच्या थोड्याशा चवीमध्ये, तरी मुलांना ती खूप आवडते. आणि तेच मी आज भाजी पुरी बनवताना केलं होतं. पुरीमध्ये थोडासा चेंज केला होता आणि ही पद्धत तुम्ही जर वापरली तर तुम्हालासुद्धा खूप उपयोगी पडेल, कारण त्यामुळे आपल्याला पुऱ्या पटापट बनवता येतील. आणि पुऱ्या बनवताना काढताना जो आपला त्रास असतो किंवा वेळ असतो तो आपण वाचवू शकतो. म्हणजे ग्लासाने किंवा आपण एका वाटीने साच्याने ते गोल राऊंड काढत असतो, त्यावेळी आपल्याला नाही म्हटलं तरी थोडा वेळ जातो. त्या साच्यातून काढणं, पुन्हा त्याच्यातलं उरलेलं पीठ बाजूला काढणं, पुन्हा ते यूज करणं, याच्यामध्ये थोडा आपला वेळ जातो. तर त्याच्यासाठी मी आज अशी एक वेगळी ट्रिक वापरली होती माझी स्वतःच्या डोक्याने. तर त्यामुळे त्या पुरीचा आकारही चेंज झाला होता, पण दिसायला खूप छान झाल्या होत्या आणि करायलाही सोप्या झाल्या होत्या पटापट. तर ती ट्रिक आपण नेहमीच यूज केली. नेहमी म्हणण्यापेक्षा बऱ्याचदा आपण पुरी बनवतो, तर त्यातल्या काही अगदी ऐनवेळेच्या आपण करतो, त्यावेळीही आपल्याला खूप ट्रिक उपयोगी पडू शकते. तर इथे मी नेहमीप्रमाणे कणिक भिजवून ठेवलेलं आहे. ते आता व्यवस्थित सेट झाल्यानंतर त्यातील एक मोठा गोळा घेऊन मी नेहमीप्रमाणे जसं आपण पुरीसाठी पोळी लाटतो तशी पोळी लाटून इथे घेणार आहे. सध्या थंडीचा मोसम चालू आहे. आमच्या इथे खूप थंडी असते, त्याच्यामुळे माझ्या आवाजामध्ये थोडासा चेंज झाला आहे, तुम्ही जरा समजून घ्या. तर इथे मी साधारण 2 मोठ्या लाट्या होती, म्हणजे पोळ्या होतील एवढी मी इथे कणिक घेतलेली होती आणि त्याची आता मी अशी जाडसर अशी नेहमी आपण पुरीला जशी पोळी लाटतो तशी जाडसर इथे पोळी लाटून घेणार आहे. आजचा हा व्हिडिओ अगदी साधा नेहमीचाच आपला रेसिपीचा असला तरी खूप थोडा त्याच्यामध्ये बदल केलेला आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल, म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आणि माझी ही वेगळी आयडिया आवडली तर नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला असाच सपोर्ट करा. तर मी आता हे बघा, हे जे आहे शंकरपाळी वगैरे आपण कट करायचा कटर असतो तो इथे यूज करणार आहे. त्याच्यामुळे काय होईल, अगदी 2 सेकंदामध्येच आपल्या पुऱ्या तयार होतील अशा चौकोनी आणि त्रिकोणी आकारामध्ये, ज्याचे आकार खूप छान दिसतात दिसायला आणि एकही म्हणजे थोडासाही पीठ त्याच्यामध्ये मोकळं बाकीचं सुटत नाही. एकाच फटक्यात पटकन एका पोळीच्या सगळ्या पुऱ्या तयार होतात आणि त्या तळल्यानंतर त्याचा आकारही खूप छान दिसतो. आणि मुळात म्हणजे मुलांना हे आकार खूप आवडतात. नेहमीच्या गोल आकारापेक्षा काहीतरी वेगळा आकार दिसला की मुलंसुद्धा खुश होतात. तर माझ्या मुलाच्या ध्रुवाच्या टिफिनसाठी मी अशी झटपट पुरी त्याला करून दिली होती आणि ती त्याला खूप आवडली होती आणि म्हणूनच असं ठरवलं की तुमच्याजवळ शेअर करावी. तर आता अशा पद्धतीने माझ्या दोन्ही पोळ्या लाटून झालेल्या आहेत आणि झटकन अगदी 2-3 मिनटामध्ये माझ्या पुऱ्या लाटून आणि कट करून तयार झालेल्या आहेत. याला नाही म्हटलं तरी थोडासा वेळ आणखीन गेला असता आणि नेहमीचाच तोच नेहमीचा लूक मिळाला असता. पण आता हा लूक चेंज झालेला आहे. आता आपण त्याला तळून घेऊया. नेहमीप्रमाणे पुरी आपण जशी आलटून पालटून परतून तळून घेतो दोन्ही बाजूने, तशी तळून घ्यायची. आणि हळूहळू बघा ती मस्त अशी टुम्म फुगत चाललेली आहे. त्याच्यामुळे फुगल्यानंतर त्या आणखीनच छान दिसतात, कचोरीप्रमाणे दिसतात. 2 दिवसापूर्वी मी आंबोळीचा एक व्हिडिओ शेअर केला होता. तो जर कोणी पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या एंडिंगला मी तो व्हिडिओ जोडणार आहे, तर तो तुम्ही अवश्य बघा. ती ट्रिक खूप छान होती, सर्वांना आवडली होती आणि तशा पद्धतीने आंबोळ्या केल्या तर त्या खूपच छान होतात. तर तुम्ही तोही व्हिडिओ या व्हिडिओच्या पाठोपाठ लगेचच बघू शकता. तर इथे आता आपल्या पुऱ्या दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून झालेल्या आहेत आणि बघा किती छान दिसत आहेत. आणि कटरच्या सहाय्याने त्याच्या साईडला जो आलेला लयबद्ध काटेरी आकार आहे त्याच्यामुळे तर त्या आणखीनच खूप छान दिसत आहेत. तर माझ्या ह्या छोट्याशा पण अतिशय छान अशा आयडियाला तुम्ही एक लाईक तर दिलाच पाहिजे. काय मग, देताय ना एक लाईक? हां, लाईक दिलाच पाहिजे. उगाच कंजूशी करू नका आणि कशा वाटल्या तेही कमेंट करून सांगा. अशा ह्या वेगळ्या पद्धतीने केलेल्या पुऱ्या आपण भाजीबरोबर जेव्हा सर्व करू तेव्हा बघायला आणि खाणाऱ्याला खूपच त्या वेगळ्या वाटणार आहेत. तर आता मी इथे नेहमीची आपली जी भाजी असते बटाट्याची, सोल बटाट्याची येल्लो भाजी, ती इथे त्याच्याबरोबर दिलेली आहे मुलाला टिफिनमध्ये आणि बघा किती त्याचा सगळा लूक छान दिसतो आहे. खाणाऱ्यालाही पटकन खावीशी वाटेल अशी छान मस्त भाजीपुरी तयार झालेली आहे. आणि ही आपली पुरी अशी मस्त टम्म फुगलेली किती छान दिसते बघा, खारीसारखी. आता झटझट मी त्याचा टिफिन भरून देत आहे.
पुऱ्या भरल्या आहेत डब्यामध्ये आणि वरती भाजी भरायची. हा आपला तसा डबा नेहमीचाच लहानपणीपासूनचा. बऱ्याचदा लहानपणी आपण ट्रिपला जाताना असा डबा न्यायचो. किमान आम्ही तरी जेव्हा लहान होतो तेव्हा ट्रिपला जायचो तेव्हा ती 80-85% तरी मुलांच्या डब्यामध्ये भाजी पुरी, बटाटा आणि पुरी हा अगदी बेत असायचाच. तर त्याचा आता डबा तयार झाला आहे. आपण लवकरच भेटूया परत. तोपर्यंत